आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. कोक पाटीजवळ एस.टी. बस आणि दुचाकीच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू. जिंतूर ते परभणी या महामार्गावर कोक पाटीजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बस आणि दुचाकीच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 6 जून शनिवार रोजी सायंकाळी 6:45च्या सुमारास घडली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी आगाराची औरंगाबाद ते परभणी ही MH13 CV 7833 या क्रमांकाची एस.टी. बस जिंतूरहून परभणीकडे जात होती. त्यावेळी बोरीच्या पुढे कोक पाटीजवळ या बस आणि MH38 K 6682 या क्रमांकाच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. त्या धडकेत दुचाकीवरील तिघेजण बसखाली चेंगरल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर पुरुषासह महिला व एक लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेले तिघे हे जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील दाम्पत्य असल्याची व ते नातवासह जिंतूरकडे येत असल्याची माहिती हाती आली आहे. मोरेगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न. सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा आज दिनांक 6 जून शनिवार रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या मंगलमयी दिनाचे औचित्य साधून मोरेगावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि पुतळ्याचे पूजन करून त्यांना दूध आणि दह्याचे पारंपरिक पद्धतीने राज्याभिषेक करण्यात आला. या अभिषेकानंतर उपस्थितांनी शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ग्रामविकास अधिकारी रविकुमार डोंबे यांनी सांगितले की राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर ते रयतेचे राज्य स्थापन झाल्याचे अधिकृत प्रतीक होते. शिवरायांचे विचार आजही आपल्याला प्रशासकीय व सामाजिक कार्यात मार्गदर्शक ठरतात. सामाजिक कार्यकर्ते योगेश काकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिवरायांनी 18 पकड जातींच्या लोकांना एकत्रित आणून स्वराज्य उभे केले. त्यांचा हाच एकतेचा संदेश आजच्या तरुणांनी अंगीकारण्याची गरज आहे. तर दैनिक युवक आधारचे मोरेगाव प्रतिनिधी तुकाराम नाटकर यांनी मोरेगावच्या एकतेचे कौतुक करत गावातील अशा उपक्रमामुळे नवीन पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाची प्रेरणा मिळते असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी लाटे, मोरेगावचे पोलीस पाटील तुळशीदास मगर, ग्रामपंचायत सदस्य सकाराम नाटकर प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शिवराज्याभिषेक सोहळ्याला गंगाधर नाटकर, दिनकर चट्टे, गजानन पौड, गोविंद चट्टे, गोविंद शेडके, गजानन चट्टे, विनोद मगर, आकाश खंडागळे, बालासाहेब मगर, महादेव मगर, खंडू मोरे, मुरलीधर नाटकर, वीर गुरुजी, दिलीप हरदास, अनिल ढाले, आदित्य पौड, सचिन मगर यांच्यासह मोरेगावचे आभालवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरेगावातील तरुणांनी परिश्रम घेतले. महाडसापूर पाथरी रस्त्यावर वीज तारचा अवताला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू. सेलू तालुक्यातील महाडसापूर येथील शेतकऱ्याच्या लोखंडी अवताच्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 5 जून शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महाडसापूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाडसापूर येथील शेतकरी आसाराम भीमराव आवटे हे आपल्या शेतातून लोखंडी अवत घेऊन घराकडे येत होते. महाडसापूर पाथरी मार्गावर येत असताना त्यांच्या अवताच्या लोखंडी दांडीचा रस्त्यालगत लोंबकळत असलेल्या वीज तारेला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित रोहित्रावरील वीज पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला। त्यानंतर आवटे यांना उपचारासाठी सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणी करून मृत्यू घोषित केले। मयताचे भाऊ पांडुरंग भीमराव आवटे यांनी दिलेल्या माहितीवरून सेलू पोलीस ठाण्यात कलम 194 अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सेलू पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अरुण नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब राठोड करीत आहे। लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल। लग्नाचे आमिष दाखवत संबंध ठेवले, यात गर्भवती राहिलेल्या महिलेचा गर्भपात केला, त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून 5 जून शुक्रवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अत्याचाराची ही घटना गंगाखेड व परिसरात सन 2022 ते 2026 या दरम्यान घडली। सदर प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवले। या दरम्यान पीडिता गर्भवती राहिल्याने तू गर्भपात कर, नाहीतर मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असे म्हणत पीडितेच्या बळजबरीने गर्भपात केला। पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यावर तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते कर, तू पुन्हा लग्नासाठी विचारले तर तुला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली। सदर प्रकरणी विनायक ज्ञानोबा चव्हाण यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास गंगाखेड पोलीस करत आहे। सेलू शहरात रविवार रोजी कविता मिरगाच्या काव्य मैफिलीचे आयोजन। सेलू येथील शब्द शहाद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने दिनांक 7 जून रविवार रोजी नूतन विद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्रातील नामवंत कवींची बहारदार काव्य मैफल कविता मिरगाच्या कवी संमेलनाचे आयोजन केले आहे। शब्द सहाद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या कविता मिरगाच्या उपक्रमाचे हे 13वे वर्ष असून या वर्षी युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक वीरा राठोड कन्नड, डॉक्टर उर्मिला चाकूरकर पैठण, प्राध्यापक सखाराम डाकोरे बंबई, राजकुमार नायक हिंगोली, प्रेमानंद शिंदे बसमत हे निमंत्रित कवी काव्य मैफिलीत सहभागी होणार आहे। कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी डॉक्टर अशोक पाठक करतील। कवी संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, सर्जेराव लहाने, डॉक्टर सुरेश हिवाडे सर, डॉक्टर शरद ठाकर सर, महेश खारकर, डॉक्टर सतीश मगर, डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड, रमेश नखाते, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, एकनाथ जाधव, चंद्रशेखर नाना मुडावेकर, माधव गव्हाणे, सुभाष मोहकरे सर, बाळू बुधवंत यांच्या वतीने करण्यात आले आहे।